नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली अस्मिताकडे आलेली असते. तेव्हा सायली म्हणते, अस्मिता ताई हे काय? तेव्हा अस्मिता म्हणते, अगं ही दुपटी. तेव्हा सायली म्हणते, पण तेव्हा सायलीला अस्मिता सांगू लागते की त्या मावशा आहेत ना, त्यांच्याकडून पूर्ण आजीने बनवून घेतलेत. पूर्ण इथं नाहीये, तिकडे आहे, पण तिचा सगळा रिमोट कंट्रोल इथं आहे आणि त्यानंतर तिने ही दुपटी बनवून घेतलेली आहेत असं इकडे सायलीला ती सांगत असते. सायली म्हणते, कसलं भारी झाली ना. म्हणजे सायली म्हणते की तुमच्या तिघांची दुपटी ज्या मावशींनी बनवलेली होती त्यांच्याकडेच दिली होती ना. तेव्हा अस्मिता म्हणते, हो ना, आणि बघ ना किती मोमो आहेत. पूर्णाजीच्या ज्या साड्या होत्या ना, त्या साड्यांची ही दुपटी बनवलेली आहेत आणि खरंच खूप छान आहेत, मला खूप आवडलेत. आणि आत्ताच ना मी हे सगळं सचिनला दाखवत होते, पण तो कामात होता ना, त्यामुळे मी ही दुपटी घेऊन बसले. मला खूप भारी वाटते असं अस्मिता सांगत असते. तेवढ्यातच सचिन तिथे आलेला असतो. या दोघीही गप्पा मारत असतात. अस्मिता खूप खुश असते. या सगळ्या गोष्टी सांगताना तिला खूप छान वाटत असतं. ती सांगत असते की मला ना आता खरंच खूप भारी वाटते आणि म्हणजे बाळ येणार आहे. या सगळ्या गोष्टींनी मी खरंच खूप खुश आहे. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अस्मिता ताई, ही जी फिलिंग आहे ना ती खरंच खूप भारी आहे ना, तुम्हाला खूप छान वाटतं ना या सगळ्या गोष्टींनी. तेव्हा अस्मिता सांगत असते की हो, पण त्या दोघीच बोलणं ऐकून इथे सचिनला मात्र राग येत असतो. सचिन म्हणत असतो, काय चाललं तुमच्या दोघींचं? अस्मी, तुम्ही बाहेर जाऊन बोलता का? जरा मला त्रास होतोय, तुला माहिती आहे ना मी काम करतोय. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे, मी निघतेच आहे, मला जायचंच आहे बाहेर असं सायली सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे सचिनच जे वागणं आहे ते कुठेतरी अस्मिताला खटकत, कारण त्याने एवढं ओरडायची गरज नव्हती. सायली मात्र तिथून निघून जाते आणि त्याच वेळी अस्मिता ती दुपटी सगळी हातात घेऊन त्या दुपट्यांकडे पाहत राहते. तिला खूप छान वाटलेलं असतं, पण सचिनच्या या ओरडण्यामुळे ती दुखावलेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आता रूममध्ये आलेला असतो आणि सायली त्याला विचारत, असे काय झालं? अर्जुन सांगत असतो की जवळजवळ सगळ्या गोष्टी आता होत आलेल्या आहेत आणि आता चैतन्याचा फोन झाला की उद्या आपल्याला त्या जिथून डेड बॉडी घेतली होती तिथे आपल्याला जावं लागणार आहे. तिथून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तेव्हा सायली म्हणते की चांगली गोष्ट आहे. तेवढ्यात तो म्हणतो की हा चैतन्याचा कॉल आलाय. आता चैतन्याचा कॉल आलेला आहे ते ऐकून सायलीलाही छान वाटलेलं असतं आणि मग चैतन्य अर्जुनला सांगतो की माझं इन्स्पेक्टर सावंतांशी बोलणं झालेलं आहे आणि उद्याची परमिशन मिळालेली आहे, तर उद्याच आपण सगळेजण तिथे जाणार आहोत आणि सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. अर्जुन म्हणतो, गुड, सगळं काम ओके झालेलं आहे, त्यामुळे प्रॉब्लेम नाहीये असं इकडे अर्जुन सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुनच्या डोक्यात सगळ्या गोष्टी असतात. नक्की कशा पद्धतीने काय करायचं आहे, कसं मॅनेज करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार अर्जुनच्या डोक्यात सुरू असतो. आणि त्याचबरोबर इकडे चैतन्याने सुद्धा सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे अर्जुनला सांगितलेल्या आहेत. काय करायचं, कशा पद्धतीने सगळं मॅनेज करायचं आहे हे सुद्धा त्यांनी अर्जुनला सांगितलेलं असतं, कारण उद्या इन्स्पेक्टरांनी आपल्याला परमिशन मिळवून दिलेली आहे. कारण इतके दिवस त्या गोष्टीकडे आपल्याला तिथे पाहताच येत नव्हतं. नक्की काय करायचं आहे ते आपल्या लक्षात येत नव्हतं, परंतु आता व्यवस्थित दिशा मिळालेली आहे. इकडे सायली म्हणते की चांगली गोष्ट आहे, म्हणजे उद्याच आपल्याला क्लिअर होईल की नक्की ती डेड बॉडी आणणार कोण होतं आणि त्याच्या मागचा मिस्टर मॅन कोण आहे, तरच आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येईल. अर्जुन आणि सायलीच बोलणं होतं आणि दोघंही झोपी जातात. उद्या सकाळी उठून त्या कामासाठी बाहेर पडायचं असतं आणि त्याच वेळी इकडे सायली उठते आणि पाहते अर्जुन झोपीतून उठलेला असतो. त्याला काही झोपच लागत नसते, कारण त्याच्या यामध्ये जे टेन्शन आहे ते त्याने बोलूनच दाखवलेलं नाहीये. आणि मग उठतो आणि पाणी पित असतो. त्याच वेळी सायली म्हणते की तुम्ही. तेव्हा सायली
आणि अर्जुन. त्या दोघांचे हे बोलणं ऐकून अर्जुन म्हणतो की काय झालं, तू झोपली नाहीस, तू जागेस. तेव्हा सायली म्हणते हो. मग अर्जुन सायलीच्या जवळ येतो आणि तो थोडा रोमॅन्टिक मूडमध्ये असतो. सायलीकडे येतो आणि सायलीला म्हणू लागतो की मला ना एक विचारायचं होतं, म्हणजे तू बघ ना, मला झोप लागत नाहीये. मग छान अशी झोप लागेल, रात्री निवांत जागायचं आणि सकाळी लवकर उठायचं. तरीही आपण उठू शकतो, असं काहीतरी केलं पाहिजे, असं इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो. पण सायली म्हणते ते झालं का, तुमच्या डोक्यात फक्त हेच विचार येतात आणि तुम्ही अशाच पद्धतीने विचार करत असता, असं म्हणत इकडे सायली अर्जुनला बोलत आहे. तरीही अर्जुन मात्र तिथे सायलीला बोलत आहे की ऐक ना, तू ऐकतं का नाही माझं, असं म्हणत सायली आणि अर्जुन या दोघांचेही हे बोलणं चालू आहे. परंतु इकडे या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात त्यामध्ये मात्र सायली आणि अर्जुन दोघेही खुश आहेत. परंतु सायली मात्र प्रत्येक वेळेस अर्जुनला ती अशा पद्धतीने दूर करत असते. ही गोष्ट सुद्धा अर्जुनच्या चांगलीच लक्षात आलेली आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन झोपी जातो आणि सायली मग अर्जुनकडे तोंड करते आणि अर्जुन पण सायलीकडे करतो आणि दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागतात. त्यानंतर इकडे आता सुमन सकाळी आलेली असते. नागराज झोपेत असतो. नागराज एकच म्हणत असतो की आतापर्यंत तू मला खूप भीती घातलेली आहे, पण आता मी ऐकणार नाही. आता मला कळलेलं आहे की मी काय करणार आहे. तू असं माझ्या पुढे शांत बसून राहायचं, असं तो महिप्तला बोलत असतो आणि हे बोलणं आता सुमनला ऐकायला येतं. सुमन म्हणत असते की यांचं काय चाललंय आणि कशाबद्दल बोलतायत हे सगळं, या सगळ्याचा अर्थ काय आहे, असं म्हणत सुमन विचार करत आहे. आणि नागराज झोपीत हे सगळं बोलतोय हे सुमनच्या लक्षात आलेलं असतं. पण सुमनने अजून पुढच्या ऐकण्याआधी सुमन एक मोठी चूक करते. ते म्हणते उठा, काय चाललंय आणि झोपेत काय बोलत होता, तुम्ही कोणाशी बोलत होता. तेव्हा नागराज म्हणतो झोपेत बोलत होतो ना. मग त्याचा एवढा काय विचार करतीस, कारण झोपेत माणूस काही बोलत असतो, त्या झोपेतल्या बोलण्याला काय अर्थ असतो का. पण सुमनला मात्र कळलेलं असतं की नागराज महिप्त बद्दल बोलत आहे. नागराजच्या डोक्यात विचार सुरू आहेत. ही गोष्ट सुमनच्या लक्षात आलेली असते. तेव्हा सुमना मात्र नागराजला बोलते, पण नागराज त्याच्या पुढे जाऊन सुमनला म्हणतो की मंगळसूत्र कुठे आहे तुझं, कारण तुला नव्याची भीती वाटायची राहिलेली नाहीये, कारण तुला साधं मंगळसूत्र घालू वाटत नाहीये. तेव्हा मात्र इकडे सुमन म्हणते हो का, आणि तिच्या लक्षात येतं की ते मंगळसूत्र काल त्या गुंडांनी तिच्याकडून काढून घेतलेलं होतं. तर हे सगळं करणारी व्यक्ती नागराजच होता. परंतु नागराज मात्र आता सुमनकडे अशा पद्धतीने बोलत असतो की जणू काही सुमनचीच मोठी चूक झालेली आहे. आणि मग मात्र सुमन म्हणते की ते काही नाहीये, तुम्ही नका विचार करू, आणि तुम्हाला माहिती तरी आहे का बायको मंगळसूत्र का घालते ते, आणि तुम्ही काय करता त्या बायकोसाठी. तुमच्या डोक्यात आहे का कधी बायकोबद्दलचा विचार. तेव्हा तो म्हणतो की तुला जरा जास्तच झाले, तुला या घरात राहायचं नाहीये का. सुमन म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला चहा प्यायच खाली, या हे घर माझं आहे आणि या घरातून तुम्ही मला बाहेर काढू शकत नाही. हे जे काही सुमन बोलते त्यामुळे नागराजच्या शिट्ट्या चाजलेल्या असतात, कारण आजकाल सुमनला खूप ताकद आली असं नागराजला वाटत असतं आणि नागराज ते सुमनला बोलूनही दाखवत असतो आणि धमकी देणं तर याच नेहमीचंच असतं. त्यामुळे सुमन मात्र आता या गोष्टींना जराही भीक घालत नसते, कारण सुमनला माहिती आहे की नागराज हा तिला धमकी देत आहे. त्यामुळे तिने शांतपणे ही परिस्थिती हँडल करायचा प्रयत्न करत असते. इकडे सायली वरती आलेली असते. अर्जुनला म्हणत असते की अहो काय चाललं तुमचं, अजून तुम्ही उठलेला नाहीयेत आणि हे तुमचं रोजच चाललंय. तुम्हाला कितीही उठवलं आणि काहीही केलं तरी तुम्ही मात्र झोपूनच राहता, असं सायली इकडे अर्जुनला बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो हो बायको उठतोय, आता थांब जरा, असं म्हणत अर्जुन तिच्याशी बोलत आहे.
तेव्हा मात्र सायलीला म्हणतो की इकडे जरा इथे ये असं म्हणत सायलीला बोलावून घेतो. सायली म्हणते काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो की बायको मला एक गोष्ट सांग ना. तेव्हा सायली म्हणते काय? तुझं माझ्यावरती प्रेम आहे का? तेव्हा सायली म्हणते हो माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. अर्जुन म्हणतो की माझं पण तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं तो सांगू लागतो. पुन्हा तो विचारतो की अस्मिताई काय करते? तिचं झालं का सगळं असं तो विचारू लागतो. तेव्हा सायली म्हणते की हो अस्मिताई आहेत, छान आहेत. तेव्हा इकडे अर्जुनच्या डोक्यातले विचार काही केल्यास संपत नसतात. अर्जुनला फक्त एवढंच वाटत असतं की काहीही झालं तरीही माझी अस्मिताई खुश आहे ना. एवढाच विचार अर्जुनच्या डोक्यात सुरू असतो. इकडे प्रियाने खूप मोठं कांड केलेलं असतं आणि प्रिया आता मुद्दामूनच तिथे आलेली असते आणि तिथे ह्या सगळ्या गोष्टी ती वाकून पाहत असते. कारण पोलीस तर साक्षीच्या घराबाहेर आलेले आहेत. साक्षीला जाम टेन्शन आलेलं आहे की हे सगळं काय आहे आणि प्रियाने घराबाहेर असलेल्या पोलिसांच्या तिथे मोबाईलवरती व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली असते आणि पोलीस तिथे एका माणसाला विचारत असतात. आता साक्षी खूप घाबरलेली असते. साक्षी म्हणते यांना कळलं का मी जिवंत आहे? ते हे पोलीस इथे का आलेले आहेत? हा विचार साक्षीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. साक्षी घाबरलेली असते. तिला कळतच नाहीये की काय करू, का पोलीस इथे आलेले आहेत. एवढाच विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला आहे. तेव्हा मात्र साक्षी म्हणत असते की नाही, हे सगळं जे काही आहे ना ते मला खरंच खूप भयानक वाटायला लागले. मला खूप भीती वाटते. खरं तर साक्षी सध्या छोट्या छोट्या गोष्टींना पण खूप घाबरत असते आणि इकडे प्रियाने व्हिडिओ बनवलेला असतो आणि ते पोलीस मात्र दरवाजा उघडा, मला आम्हाला माहिती तुम्ही आत आहात अशा पद्धतीने दरवाजा वाजवत असतात. साक्षी खूप घाबरून जाते. इकडे सगळेजण आता ब्रेकफास्टसाठी असतात. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन म्हणतो की अस्मिता आली नाहीये का? नाही, तिने ब्रेकफास्ट केला नाहीये का? तेव्हा कल्पना म्हणते की हा बोलवल होत तिला येईल, आता ती अशीच करते. ती तेव्हा सचिन आलेला का तेही विचारलं जात. तेव्हा अर्जुनला सगळे सांगतात की नाही. सायली म्हणते ते दोघे एकत्रच येतील. मग अर्जुन नाश्त्याची प्लेट घेतो आणि इकडे अस्मिताच्या रूमकडे जातो. तो म्हणतो की मी आलोच, कारण त्याला अस्मिताची काळजी वाटत असते. अस्मिताच्या बाबतीत काय होत्या हे त्याला चांगलंच माहिती असतं. तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते अरे अर्जुन काय चाललं हे सगळं? तेव्हा तो म्हणतो की नाही मम्मा, मी आलो, अस्मिताईला नाश्ता देऊन येतो आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी करूया असं त्यात चाललेलं आहे. आणि मग अर्जुनच हे वागणं, कारण अर्जुनला रोजच उशीर होत असतो. तो सकाळी नाश्ता न करताच जातो. त्याचबरोबर आज कल्पनाने सांगितलेलं असतं की सायलीने तुझ्या आवडीची भेंडीची भाजी केलेली आहे, पण अर्जुन म्हणत असतो की आज मला टिफिन नाही घेऊन जाता येणार कारण माझ्या मीटिंग बाहेरच आहेत. तेव्हा सायली म्हणते की आई मी आहे यांच्यावर बरोबर आज मलाही जावं लागणार आहे. हे सायलीने सांगितल्यामुळे आता इकडे कल्पनाला सुद्धा बरं वाटलेलं असतं. तेव्हा कल्पना म्हणते की ठीक आहे, चला आता काळजी करायची अजिबात गरज नाहीये, तू आहेस ना त्याच्याबरोबर, म्हणजे त्याच्या जेवणाच सगळं व्यवस्थित होईल. इकडे अर्जुन अस्मिताकडे आलेला असतो. अस्मिताला विचारतो अस्मिता तू ठीक आहेस ना? तेव्हा तो 3 म्हणते की हो ठीक आहे, मी काहीच प्रॉब्लेम नाहीये. तेव्हा तो म्हणतो की नाही, तू नाश्ता केलेला नाहीयेस ना म्हणून हे घेऊन आले तुझ्यासाठी. तेव्हा अस्मिता म्हणते काय रे, आजकाल माझे जरा जास्त काळजी करतो. तेव्हा अस्मिताला अर्जुन म्हणतो की काही नाही, काळजी वाटते तुझी, पर मला सांग सगळं व्यवस्थित आहे ना? सचिन तुझ्याशी नीट वागतो ना आता? तेव्हा अस्मिता सांगू लागते की हो, पहिल्यापेक्षा छान वागतो. वर्क फ्रॉम होम त्याने घेतलेला आहे माझ्यासाठी, त्यामुळे तो व्यवस्थितच असतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की चला चांगली गोष्ट आहे, कारण अर्जुनला त्यातच कुठेतरी समाधान वाटलेलं असतं की त्यामुळे तरी अस्मिताही आता सध्या खुश आहे ना, यामुळे तो तिलाला सांगू लागतो. तेव्हा ती म्हणत असते की माझ्यासाठी खरंच तो खूप करतो
आणि त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावरती. आणि मग ती म्हणते की चालेल. अर्जुन म्हणत असतो की चल चल, तू नाश्ता करायला आली नाहीयेस ना. अर्जुनला खरंच बरं वाटत असतं, कारण अस्मिता किती विचार करते सचिनचा, पण तो मूर्ख माणूस काय करतोय हे सगळं. मग अर्जुन स्वतःच्या हाताने अस्मिताला नाश्ता भरवत असतो. तिला म्हणत असतो की हे घे. तेव्हा मात्र अस्मिताच म्हणणं असतं की अगं अर्जुन, पण मला एक खरं सांगू का, मला ना खूप एकटेक्ट वाटतं. मला कळत नाहीये की हे सगळं असं का वाटतंय. या सगळ्याचा काय अर्थ आहे मला नाही माहिती. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता प्रिया तिथे येते, पोलिसांच्या तिथे, आणि त्यांना म्हणते काय झालं, माझं घर आहे हे आणि तुम्ही इथे ते काय करतायत. तेव्हा ते म्हणतात की नाही, खालचे जे आहेत ना त्यांच्या बाबतीत थोडंसं चौकशी करायची होती. ते मिस्टर खोत आहेत त्यांच्या बाबतीत. तेव्हा प्रिया त्यांना सांगते की हो का, हा पण या गोष्टी अशा झालेल्या आहेत. ती म्हणते नाही, मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. आणि मग रियाने आता दरवाजा तिथे हे केलेला असतो आणि प्रियाने या सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या असतात. आणि मग पोलीस तिथून निघून जातात आणि प्रिया येते आणि प्रिया म्हणू लागते की मला ना माहिती साक्षी, तू आत आहे, तू दरवाजा उघड, असं प्रिया इकडे सांगत असते. तेव्हा मात्र आता इकडे प्रियाने हे सांगितल्यानंतर साक्षी दरवाजा उघडते. साक्षी घाबरलेली असते. प्रिया म्हणते थोडंसं पाणी देशील का. मग साक्षी तिला पाणी देते. साक्षीने पाणी दिल्यानंतर मात्र प्रिया साक्षीला म्हणू लागते की काय तू साक्षीची समीरा शेखर झाली म्हणून या सगळ्या गोष्टी माझ्यापासून विसरतील. आणि मला आधीपासूनच माहिती आहे की हे सगळं काय झालेलं आहे ते, कारण तू साक्षीची समीरा शेखर जरी झालेली असली तरी तू साक्षी आहे ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. हे ऐकल्यानंतर मात्र इथे आता साक्षीला धक्का बसलेला असतो. अस्मिताला विचारलं जातं. त्यानंतर अर्जुन तिथून जातो आणि सचिन तिथे आलेला असतो. सचिन म्हणत असतो की अर्जुन गेला का. तेव्हा अर्जुन बद्दल विचारल्यावर ती म्हणते की हा गेला असेल, त्याच्या मीटिंग वगैरे असतात तेव्हा तो विचारला लागतो की नाही, तसं नाहीये, म्हणजे मला वाटलं म्हणून मी तुला विचारलेलं आहे. तर ती म्हणते एवढं काय, तू काय एवढा विचार करतोयस. तेव्हा तो म्हणतो की नाही, कायम म्हणजे अर्जुनच्या केसेस बद्दल विचारत होतो. तुला माहिती आहेत का. तेव्हा अस्मिता म्हणते तुला माहिती आहे का अर्जुन आजपर्यंत एकही केस हरलेला नाही आणि अर्जुनने प्रत्येक केस ही जिंकलेलीच आहे, कारण तो नावाजलेला तेवढा त्याचं नाव आहे आणि त्याचं रेप्युटेशन आहे. हे ऐकल्यानंतर सचिन म्हणतो की हो का. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता फायनली ते सीसीटीव्ही फुटेज यांना मिळालेलं असतं. त्याच्यामध्ये ती डेड बॉडी घेऊन जाताना एक व्यक्ती दिसत आहे. ती व्यक्ती म्हणजे कोण तर नागराज आहे आणि नागराज ती डेड बॉडी स्ट्रेचर वरून घेऊन चाललेला आहे. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली पाहत असतात. त्याचबरोबर रविराज चैतन्य सुद्धा तिथे असतात. म्हणजे हाच तो माणूस आहे ज्याने 22 वर्षापूर्वी आता प्रतिमत्या आणि सिनियर तुमचा अपघात घडवलेला होता. आणि तीच व्यक्ती आहे आता मागच्या काही दिवसांमध्ये त्याने ती डेड बॉडी, प्रतिमत्याची खोटी डेड बॉडी आपल्याकडे दिलेली होती. आणि या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो. आणि त्याचवेळी रविराज म्हणत असतात की बरोबर आहे, आता हा माणूस कोण आहे त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. नक्कीच हा तोच माणूस असणार आहे की ज्याने या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर खरं तर सगळेजण तिथे आहेत. सगळ्यांना धक्का बसलेला आहे कशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. या गोष्टींचा विचार आता अर्जुन सायली करत असतात. अर्जुनला तर खूप खूप राग आलेला असतो. म्हणजे या माणसाने रविराज काका आणि प्रतिमात्या म्हणजे सिनियर आणि प्रतिमात्याच आयुष्य जवळजवळ उद्ध्वस्त केलेलं होतं. त्याच कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या माणसाला आपण सोडायचं नाही एवढंच इकडे अर्जुनने ठरवलेलं आहे. काहीही झालं तरीही हा जो
माणूस आहे त्याला आपण शोधूनच काढायचं, कारण त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तर स्पष्ट दिसत आहे की ती व्यक्ती म्हणजेच नागराज आहे. परंतु आता या सगळ्याचा विचार अर्जुन सायली कशा पद्धतीने करतील, नागराजपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.